कधी आली ही? आत्ताच. हो, पण मी इथे फिरायला नव्हतं बोलवलं हिला. डिवोर्स पेपर साईन करून आणलेत का? हो. हे घे आणि नीट बघ. गुड. डिवोर्स पेपर्स बरोबर आहेत आणि तुझ्या सह्या पण. तू तुझं सामान घेऊन जाऊ शकतेस. आम्ही बाहेर थांबतो. चल. वीर, आईंना जाऊ दे ना. तू थोडा वेळ थांब. आता इथे एवढं सामान आहे, त्यात तुझं सामान कुठलं आणि माझं सामान कुठलं मला नाही कळणार रे. चुकून माझं सामान भरताना तुझी एखादी वस्तू इकडची तिकडे झाली की पुन्हा माझी पोलीस स्टेशनमध्ये कंप्लेंट देशील. मी काय म्हणते ईर, मी आईला आवरावरीला मदत करू का? काही गरज नाही आहे हिला मदत करण्याची. बाहेर जा, आराम कर. मी थांबतो इथे. बर, उद्या सासरी गेले तर समधी कामं यायला पाहिजे. तसं बी माझ्या त्या बिचाऱ्या सासूबाईंवर लय कामाचा भार असतो. सासूबाई शोधून ठेवल्यास तू? ज्या होणाऱ्या सासूबाई असतील ना, त्यांच्यावर कामाचा भार असेल ना शालिनी काकू. शालिनी, कशी आहेस? म्हणजे बरं वाटतंय ना तुला आता? आनंदी यांना इथून निघून जायला सांग. मला यांच्याशी बोलण्यात काही एक रस नाही. कारण तुला चांगलंच माहिती आहे की तुझ्याशी न बोलता राहणं म्हणजे काय हे मला माहीतच नाहीये. पण हे मला माहिती आहे आणि म्हणूनच हे प्रायश्चित्त आहे. नागनाथ काका, हे आमच्या दोघांच्या मध्ये बोलायची काही गरज नाही तुला. कारण मला माहिती ना माझी बायको माफ करणार आहे मला. असं शालिनी खूप चांगली आहे तशी. तुम्ही जा इथून. थोरल्याची एवढी काळजी करताय तर दाखल्याची काळजी करा. सकाळपासून कुठं बाहेर गेलं अजून आलेलं नाही. बघा कुठं गेलं. काय यांना बोलणार. आता फक्त एकच इच्छा पुरी करशील. मला वीरशिवाय नाही जगता येते आणि जमायचं बी नाही. मग आता आमचं दोघांचं लग्न होऊ दे. फक्त एवढाच आशीर्वाद दे. नजर न गेला अगं कोणाची. आता तू आणि ईद अख्खं आयुष्य एकत्र राहणार आहात. गुलाबताई, बर किती मोठी चूक झाली असती ना माझ्या हातून त्या दिवशी. माझं गजाशी लग्न झालं असतं तर मला नाही वाटत तुला माझ्या चेहऱ्यावरचा तो पुन्यांदा दिसला असता. जे झालं ते झालं. आता उगा त्याचा विचार करत बसू नको. आता जे पुढ्यात हाय ना त्याचा विचार कर. त्या ईरला येऊ दे खाली. नाही त्याच्या 2 कानाखाली लगावल्या ना तर बघा. आता ती नारायणी डायव्हर्सची पेपर देऊन गेली ना. आता काय वाजत गाजत लग्न करायचं असेल तुमच्या थोरल्याचं ते करा. नाही गेली ती आणि आता कधी जाईल असं बी वाटत नाही. नारायणी अजून त्याच्या खोलीमंदीच आहे. नको त्या अवस्थेत बघून आले मी त्यांना. जिची सावली सुद्धा मला नकोशी आहे ती नारायणी माझ्या मिठीत नाही. हे शक्यच नाहीये. नक्कीच नारायणीची काहीतरी चाल असणार आहे, पण याला मी बळी पडणार नाही. मी ओरडून सांगेन जगाला. मी ओरडून कसं काय सांगू जगाला. माझ्यावर विश्वास. गुड मॉर्निंग स्वीट हार्ट.